सायंकाळी दिवा लावण्याचे रहस्य. तुळशीजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्कीच वाचा. दिवसाला एकूण 8 प्रहर असतात. यात दिवसाला 4 व रात्रीचे 4 असे प्रहर असतात. यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यतः त्या 2 असतात, सायंकाळ आणि कातर वेळ. पण या दोघांमध्ये फरक असतो. दिवसाचा 4था प्रहर हा सायंकाळ असतो, जो 4 ते 7 वाजेपर्यंत असतो. त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते, जी सध्या 6:45 ते 7:30 आहे. हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली आहे. म्हणून आपले पूर्वज म्हणायचे, 7च्या आत घरात. सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर 48 मिनिटांच्या 2 घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात. संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ. दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे. दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत, असे जीव वातावरणात लगेच पसरतात, शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात. वातावरणात सूक्ष्मजीव असतात. त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते. ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण, कारण बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो. म्हणून तिन्ही सांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या होतात. या काळाला कातर वेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात. तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. वायुमंडलात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय, भीती निर्माण करतात. तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावून शुभंकरोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून संरक्षण होते. देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने 12 तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात. मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्यक होते असे म्हणतात. दिवा लावल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करतात. घरातील व्यक्तींना, घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण करतात. संध्याकाळी 6:30 नंतर केव्हाही दिवा लावावा. हल्ली सगळेच कामात व्यस्त. संध्याकाळनंतर सगळे घरी येतात. मग दिवा करायची वेळ चुकते. अशा वेळी घरी आल्यावर हात-पाय धुवून दिवा नक्कीच करावा. कारण जसे आई-वडील मुलांची वाट पाहत असतात की मुलं कधी घरी येतील, तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते. कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारीही ती घेत असते. धन्यवाद.